मधुमेह, डायबिटीज च्या गुंतागुंतीवर बोलणार आहोत. मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतो. जर यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर तो शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम करू शकतो. मधुमेहामुळे होणाऱ्या काही प्रमुख गुंतागुंती खालीलप्रमाणे आहेत. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब येण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्या कडक होतात आणि त्यांची लवचिकता कमी होते. मधुमेह मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो. कालांतराने यामुळे किडनी निकामी होऊ शकते आणि डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची गरज भासू शकते. मधुमेहामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना इजा होते. यामुळे दृष्टी कमी होऊ शकते किंवा अंधत्व येऊ शकते. मोतीबिंदू आणि काचबिंदू होण्याची शक्यता देखील वाढते. रक्तातील जास्त साखर मज्जातंतूंना नुकसान पोहोचवते. यामुळे बधिरता, मुंग्या येणे, वेदना किंवा संवेदनशीलता कमी होऊ शकते. पोटातील मज्जातंतूंना नुकसान झाल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. मज्जातंतूंचे नुकसान आणि खराब रक्तप्रवाहामुळे पायांना संसर्ग आणि अल्सर होण्याची शक्यता वाढते. गंभीर प्रकरणांमध्ये अल्सर बरा झाल्यास तो भाग कापण्याची गरज लागू शकते. मधुमेहामुळे त्वचेचे संक्रमण होण्याची शक्यता वाढते. रक्तातील साखरेची जास्त पातळी जीवाणूंना वाढण्यास मदत करते. मधुमेहामुळे कानाच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते. यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना डिप्रेशन आणि चिंता होण्याची शक्यता जास्त असते. या सर्व गुंतागुंती टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.